सध्या पुणे शहरामध्ये मसाज पार्लर आणि स्पा सेंटरची अचानकच संख्या जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। मात्र या मसाज पार्लर आणि स्पा सेंटरच्या आडून अनेकदा वेश्या व्यवसाय केला जातो आणि तसंच एक प्रकरण सध्या पुणे शहरातून समोर आलेलं पाहायला मिळतंय। स्वारगेट पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 2 ठिकाणी खरं तर छापेमारी करण्यात आली आणि या छापेमारीनंतर आता 5 महिलांची सुटका सुद्धा करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी ही छापेमारी झाली त्या ठिकाणीच मी आता उभी आहे। तुम्ही जर इथे पाहिलं तर मार्केट यार्डचा हा परिसर आहे आणि गुलमोहर सोसायटी आहे। या सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावरती आपण जर बघितलं तर वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर नावाचं हे मसाज सेंटर होतं, जे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी चालू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते। आणि याच मसाज सेंटरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली ज्या ठिकाणी खरं तर पंचकर्म आणि इतर सगळ्या आयुर्वेदिक ज्या काही सुविधा आहेत त्या दिल्या जातात असं सांगितलं जायचं। मात्र या सगळ्या सुविधांच्या आडून या ठिकाणी वेश्या व्यवसाय केला जायचा आणि सगळाच अवैध वेश्या व्यवसायाचं हे संपूर्ण रॅकेट असल्याची माहिती आता समोर आली आहे। स्वारगेट पोलिसांना याविषयीची खरं तर एक टीप मिळालेली होती आणि ही टीप मिळाल्याच्या नंतर 23 तारखेला म्हणजेच परवा दिवशी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली। ज्या छापेमारीमधून खरं तर 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे। त्याचबरोबर मूळची संभाजीनगरची असलेली महिला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे या महिलेला, आणि हीच महिला हे सगळं मसाज पार्लर जे आहे ते चालवत असल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे। त्यामुळे तिला या ठिकाणून अटक करण्यात आली आहे। तर दुसरीकडे याच स्वारगेट पोलिसांच्या पथकाने मुकुंदनगर भागात असलेल्या सुद्धा एका दिया आयुर्वेदिक मसाज सेंटर नावाच्या मसाज सेंटरवरती सुद्धा रेड मारलेली होती। आणि रेड मारण्याच्या पूर्वी मात्र खात्री करण्यासाठी जाणून बुजून पोलिसांनी आपल्याच एका माणसाला त्या ठिकाणी क्लायंट बनवून पाठवलेलं होतं। या क्लायंटने तिथे जाऊन चौकशी केली आणि सगळी माहिती काढल्याच्या नंतर खरंच या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो याची खात्री पटली। खात्री पटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा छापेमारी करण्यात आली। त्या ठिकाणून सुद्धा एका महिलेची सुटका करण्यात आली आहे, तर इतर आणखी एक महिला आहे ज्या महिलेला अटक करण्यात आली आहे। म्हणजे टोटल 2 ठिकाणी स्वारगेट पोलिसांनी ही सगळी छापेमारी केली आणि गुन्हे शाखेने असं संयुक्त कारवाई ही सगळी होती। आणि त्यानंतर आता आपण बघतोय की 5 महिलांची सुटका या ठिकाणून झाली आहे। हे माझ्या मागे असलेले जे मार्केट यार्ड मधलं मसाज पार्लर आहे ज्याचं नाव वसुंधरा मसाज सेंटर आहे, तिथून 4 महिलांची सुटका, तर मुकुंदनगर भागात असलेल्या दिया मसाज सेंटर मधून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे। या इतर ज्या 2 महिला आहेत ज्या या प्रकरणामधल्या आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। त्याचबरोबर यामध्ये आणखी कोण कोण इन्व्हॉल्व आहे, आणखी आरोपी किती आहेत, किंवा या महिलांना जाणून बुजून पैशांचा आमिष दाखवून जोर जबरदस्ती करून दमदाटी करून त्यांना या प्रकारचे वेश्या व्यवसाय करायला खरं तर भाग पाडलं जात होतं। त्यामुळे यामागे आणखीन कोण कोण आहे आणि हे खरं तर देह विक्री करणारा एखादं रॅकेट आहे अशा अनुषंगाने पोलिसांचा तपास सुद्धा सुरू असलेला पाहायला मिळतोय। या प्रकरणात आणखी कोण कोण आरोपी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये अशा पद्धतीचे मसाज सेंटर आणि स्पा सेंटर जे काही आहेत हे खूप वाढलेले आहेत आणि बऱ्यापैकी या ठिकाणी म्हणजे जिथे मसाज करायला हवं तिथे खरं तर मसाज न चालता वेश्या व्यवसाय बऱ्याचदा चालताना आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे अगदी या मसाज सेंटरबद्दलही बोलायचं झालं तर याबद्दलचे रिव्ह्यूज जरी आपण पाहायला गेलं तरी या ठिकाणी नेमकं काय चालायचं हे अनेक नागरिकांनी याविषयी त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात। आणि त्या सगळ्याच्याच नंतर आता पोलिसांनी छापेमारी करून हा सगळ्याचा पर्दाफाश केलेला पाहायला मिळतोय। अशा पद्धतीने आणखीन जास्त मसाज सेंटर पुणे शहरामध्ये कार्यरत आहेत आणि त्या सगळ्यावरती सुद्धा आता पुणे पोलीस लक्ष ठेवून असलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।